Dear student, today we will see mathematics part first, third chapter arithmetic progression. यालाच त्या ठिकाणी अंकगणिती श्रेणी जी आहे तर ती अंकगणिती श्रेणी त्या ठिकाणी. याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहिजे तर त्या ठिकाणी ते पाहिजे सिक्वेन्स. तर सिक्वेन्स जे आहे तर त्यालाच आपण त्या ठिकाणी क्रमिका म्हणतो. काय म्हणतोय? क्रमिका. की वी राईट नंबर 1, 2, 3, 4 डॅश इन ऑर्डर. 1, 2, 3, 4 डॅश इन ऑर्डर. आपण काय करतोय? 1, 2, 3, 4 डॅश या संख्या क्रमानं त्या ठिकाणी लिहितो. इन दिस ऑर्डर वी कॉल टेल द पोझिशन ऑफ एनी नंबर. ही जी काही संख्यांची असणारी जी काही मालिका जी आहे तर या मालिकेमधील कोणती संख्या कितव्या स्थानावर त्या ठिकाणी आहे हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, नंबर 13 इज ॲट 13th पोझिशन. की नंबर 13 इज ॲट 13th पोझिशन. जी काय असणारी जी काही मालिका जी आहे, संख्या मालिका जी आहे तर त्या संख्या मालिकेमध्ये आपल्याला लक्ष देता नसतं की 13 ही जी काही संख्या जी आहे तर ती 13 ही जी काही संख्या जी आहे तर ती 13वा असणारा काही क्रमांक जो आहे तर त्या क्रमांकामध्ये. त्याच्यानंतर पुढे द नंबर विच नंबर द नंबर 1, 4, 9, 16, 25, 36, 49 dash are also written in a particular order. जे असणारे काही नंबर जे आहेत 1, 4, 9, 16, 25, 36, 40 जी असणारी जी काही संख्यांची असणारी जी काही दुसरी मालिका जी आहे तर ते आपण अशा पद्धतीने या ठिकाणी लिहू शकतो. येथे एक पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये विशिष्ट अशा प्रकारचा असणार तर काही क्रम जो आहे तर त्या क्रमानं या ज्या काही संख्या ज्या आहेत तर त्या संख्या आपल्याला या ठिकाणी लिहिलेल्या असतात. हिअर की 16 कसा लिहिता येईल आपल्याला? 4 स्क्वेअर इज ॲट द पोझिशन बरोबर. त्याच्यानंतर पुढे सिमिलरली 25 इज इक्वल टू 5 स्क्वेअर इज ॲट द 5th पोझिशन. हा कोणत्या पोझिशनला आहे तर 2nd पोझिशनला आहे बरोबर. या ठिकाणी 16चा वर्ग जो आहे तर तो 4th पोझिशनला आहे. हाच कसा लिहितो आपण? 4 स्क्वेअर तर तो 4थ्या पोझिशनला आहे. 25 कसा लिहिला कोणी? 5चा वर्ग लिहिला. तो कोणत्या क्रमाला पोझिशनला दिसतोय? 1, 2, 3, 4, 5 5th पोझिशनला. म्हणजे या ठिकाणी ही जी काही असणारी जी काही विशिष्ट क्रमाने लिहिलेली जी काही मालिका जी आहे तर त्या मालिकेमध्ये आपल्याला लक्षात येत नसतोय की 16चा वर्ग त्या ठिकाणी किती आहे तर त्या ठिकाणी 4चा वर्ग त्या ठिकाणी 16 आहे बरोबर. ही संख्या 4थ्या क्रमांक आहे. 25 काय लिहिलं? 5चा वर्ग कोणत्या स्थानावर आहे तर 5व्या स्थानावर आहे. 49चा वर्ग तर तो 49 बरोबर 7चा वर्ग. ही जी काही संख्या जी आहे तर ती 7व्या स्थानावर आहे. म्हणजे या मालिकेतील कोणती संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. इन दिस सेट ऑफ द नंबर प्लेस ऑफ इच नंबर इज डिटरमाइंड. म्हणजे ही जी काही संख्या मालिका जी आहे तर त्या संख्या मालिकेमध्ये कोणती संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. येते. आणि म्हणून त्या ठिकाणी सिक्वेन्स कशाला म्हणायचं पहा? ए सेट ऑफ नंबर where the numbers are arranged in a definite order like the natural number is called the sequence. की नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने या ज्या काही संख्या ज्या आहेत तर त्या संख्या जर त्या ठिकाणी मांडल्या म्हणजे नैसर्गिक संख्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या जो काही संख्यांचा असणारा जो काही समूह जो आहे ग्रुप जो आहे
तर त्या ग्रुपला आपण म्हणणार आहे तर त्या ठिकाणी सिक्वेन्स त्या ठिकाणी म्हणणार. बरोबर. पुढे पाहता, इन ए सिक्वेन्स ए पर्टिक्युलर नंबर इज रिटन ॲट द पर्टिक्युलर पोझिशन. क्रमिका जी आहे, या क्रमिकेमध्ये काय केलं जातं तर क्रमिकेमध्ये विशिष्ट स्थानावर काय केलं, ते विशिष्ट अशा प्रकारची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या त्या ठिकाणी दिली जाते. आणि या ज्या काही संख्या ज्या आहे तर त्या संख्याला पहा, इफ द नंबर्स आर रिटन ॲज A1, A2, A3, A4 dash then A1 is first, A2 is second, A3 is third. काय लिहिलेलं आहे की सर्वसाधारणपणे संख्या आहेत अशा पद्धतीच्या A1, A2, A3, A4 डॅश अशा क्रमाने त्या ठिकाणी त्या संख्या जर दाखवल्या तर A1 जी आहे तर ती A1 त्या ठिकाणी पहिली संख्या झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली, किंवा A4 जी आहे तर ती काय झाली, चौथी संख्या त्या ठिकाणी आपण दाखवली. आता याचप्रमाणे आपण काय केले, या ज्या काही संख्या ज्या आहेत तर त्या संख्या AN काय म्हणतोय मी, अशा पद्धतीच्या असणाऱ्या काय संख्या, इट इज क्लिअर दॅट AN इज ॲट द nth प्लेस. ही कुठे असेल, इज ॲट द nth प्लेस. आपल्याला याच्या पुढची संख्या लिहायची, कोणती असेल AN स्थानी, तर ती असणारी AN जी आहे तर ती nth असणारं जे काही स्थान म्हणजे N असणारं जे काही स्थान जे आहे तर त्या स्थानावर त्या ठिकाणी असेल. बरोबर. पुढे आता काय सांगताय, ए सिक्वेन्स ऑफ नंबर इज ऑल्सो रिप्रेझेंट बाय द अल्फाबेट्स F1, F2, F3. संख्येची असणारी जी काही क्रमिका जी आहे तर ती क्रमिका आपण F1, F2, F3 या ज्या काय असणारे जे काही अक्षरं जे आहे तर त्या अक्षराने आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. पण याची उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. वी फाइंड ए डेफिनेट ऑर्डर इन विच नंबर्स आर आर. आणि म्हणून तिचा असताना तो काही निश्चित क्रम जो आहे तर त्या निश्चित क्रमाने संख्या लिहिल्या आहेत हे आपल्याला त्याच्यावरून त्या ठिकाणी समजतं. आता कसं समजतं, वेन स्टुडंट स्टँड इन ए रो फॉर ड्रिल ऑन द प्ले ग्राउंड दे फॉर्म ए सिक्वेन्स. एखाद्या वर्गामधील असणारी जी काही मुलं जी आहेत तर ती मुलं आपण त्या ठिकाणी ड्रिलसाठी कवायतीसाठी जर मैदानावर त्या ठिकाणी गेल्यानंतर काय होतं दिसतात, एका ओळीमध्ये त्या ठिकाणी उभी राहताना दिसतात. बरोबर. आणि त्यांचा असणारा जो काही क्रम जो आहे, उभा राहण्याचा असणारा जो काही क्रम जो आहे तर तो क्रम सुद्धा कसा असतो तर त्या ठिकाणी ठरलेला असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्या मैदानावर आपल्याला क्रमिका जी आहे तर ती क्रमिका त्या ठिकाणी तयार होताना येते. अशा पद्धतीचा असणारा जो काही पॅटर्न जो आहे तर तो पॅटर्न आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आहे, पर्टिक्युलर पॅटर्न त्या ठिकाणी पाहिजे आहे. म्हणजे काही क्रमिका ज्या आहेत तर त्या क्रमिकेमध्ये विशिष्ट अशा प्रकारचा आकृतिबंध जो आहे तर तो आकृतिबंध काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. आता पुढे आपल्याला कम्प्लीट द पॅटर्न सांगितलं. आकृतिबंध जो आहे तर तो आकृतिबंध काय करायचा आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचा. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी नंबर ऑफ सर्कल्स आहेत. समजा एक सर्कल त्या ठिकाणी असेल तर आपण अशा पद्धतीचं पॅटर्न त्या ठिकाणी करू शकतो. एक सर्कल. त्याच्यानंतर समजा त्या ठिकाणी 3 सर्कल जर असतील, नंबर ऑफ सर्कल्स त्या ठिकाणी 3 आहे तर त्याचा पॅटर्न जो आहे तर तो आपण अशा पद्धतीचं करू शकतो. त्याच्यानंतर असताना काही नंबर ऑफ सर्कल जे आहे तर ते 5 त्या ठिकाणी 5 असेल तर पहा त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीचा पॅटर्न त्या ठिकाणी मिळू शकतो. किंवा नंबर ऑफ सर्कल जे आहे तर ते 7 त्या ठिकाणी असतील, 7 त्या ठिकाणी असतील तर पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ज्या ठिकाणी असणारे जे काही वर्तुळ जे आहे तर त्या वर्तुळांची संख्या आणि त्याच्यामध्ये असणारा जो काही आकृतिबंध जो आहे तर तो आकृतिबंध आपण अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवू शकतो. अशाच पद्धतीने त्रिकोणांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी तो पॅटर्न जो आहे तर तो पॅटर्न त्या ठिकाणी दाखवू शकतो. उदाहरणार्थ पहा,
या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ ट्रायंगल्स आणि या ठिकाणी असणारा जो काही पॅटर्न जो आहे तर तो पॅटर्न आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. आता कशा पद्धतीने दाखवता येईल. उदाहरणार्थ नंबर ऑफ ट्रायंगल्स जे आहे तर ते 5 त्या ठिकाणी आहे. आता 5 जर असतील तर कसं दाखवता येईल. अशा पद्धतीचे आपण दाखवली 2 मध्ये 1 दाखवला आणि पुन्हा या ठिकाणी या बाजूला दाखवली 5 त्या ठिकाणी असा पॅटर्न त्या ठिकाणी दाखवतो. किंवा नंबर ऑफ ट्रायंगल जे आहे तर ते 8 त्या ठिकाणी असते. 8 असतील तर काय करू शकतो आपण 1 2 3 पुन्हा खालच्या बाजूला 1 2 3 आणि याच्यामुळे इथे दाखवू शकतो इथे दाखवू शकतो अशा पद्धतीचा पॅटर्न तो पॅटर्न किंवा पुढे नंबर ऑफ ट्रायंगल जे आहे तर ती 11 त्या ठिकाणी आहे. येथे किती आहे 11 आहे. 1 2 3 4 त्याच्यानंतर 5 6 बरोबर. अजून एक दाखवला 7 आणि खालच्या बाजूला पुन्हा 1 2 3 4 अशा प्रकारचे असणारे काही पॅटर्न जो आहे आकृतिबंध जो आहे तर तो आकृतिबंध त्या ठिकाणी येते. त्या ठिकाणी लुक ॲट द पॅटर्न्स ऑफ द नंबर. आता संख्यांचे तयार झालेले काही आकृतिबंध जे आहे तर ते आकृतिबंध आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. ट्राय टू फाइंड ए रूल टू ऑब्टेन द नेक्स्ट नंबर फ्रॉम इट्स प्रिसाइडिंग नंबर. ज्या ठिकाणी संख्यांचे असणारे जे काही आकृतिबंध जे आहे तर त्या आकृतिबंधावरून काय करायचं आपल्याला आधीच्या संख्येवरून पुढील संख्या मिळवण्याचा नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी शोधावा लागतो. आणि धिस हेल्प्स टू राईट ऑल द नेक्स्ट नंबर. आणि हा जो काही नियम जो आहे तर त्या नियमांवरून आपल्याला पुढच्या सगळ्या संख्या ज्या आहेत तर त्या ठिकाणी लिहिता येतात. उदाहरणार्थ पहा सी द नंबर. पहा उदाहरणार्थ त्या ठिकाणी असणारे जे काही संख्या ज्या आहेत तर ते 2 असेल 11 असेल या ठिकाणी दिलेले आहेत. 2 11 असेल -6 असेल 0 5 37 8 2 अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही संख्या ज्या आहेत तर त्या संख्यांची असणारी जी काही मालिका जी आहे तर ती मालिका आपल्याला दिली. आता इथे या ठिकाणी पहा A1 म्हणजे पहिली तिचं स्थान तर कोणते आहे 2 त्या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर कोणती आहे तर 11 आहे. तिसरं असताना जे काही स्थान जे आहे तर त्या तिसऱ्या स्थानावर कोणती आहे 6वी संख्या. म्हणजे अशा पद्धतीने काय करू शकतो ही संख्यांची यादी देखील तर त्या ठिकाणी क्रमिक आहे बरोबर. परंतु विशिष्ट पद त्या स्थानावर आहेत का हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही. तसंच क्रमातील असणारे जे काही पद जे आहेत तर त्या पदांमधला असणारा काही संबंध जो आहे तर तो संबंध सुद्धा आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी सांगता येत नाही. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो इन जनरल ओनली दोज सिक्वेन्स आर स्टडीड व्हेअर द रूल विच डिटरमाइन्स द नेक्स्ट टर्म. आणि म्हणून साधारणपणे ज्या क्रमिका ज्या आहेत तर त्या क्रमिकेमध्ये आपल्याला पुढचं पद त्या ठिकाणी ठरवता येईल असा नियम त्या ठिकाणी असतो. आणि अशाच असणाऱ्या ज्या काही क्रमिका ज्या आहेत तर त्या क्रमिका आपण त्या ठिकाणी विचारात त्या ठिकाणी घेणार आहोत. आपण काय म्हटलं की ज्या क्रमिकेमध्ये पुढचं पद त्या ठिकाणी ठरवता येईल असा नियम असतो अशाच क्रमिकेचा आपण त्या ठिकाणी विचारात जे आहे तर त्या विचारामध्ये त्या ठिकाणी घेणार. उदाहरणार्थ पहा की 4 8 12 16 डॅश. आता याच्यामध्ये काय त्या ठिकाणी क्रम आहे पहा की असताना जी काही पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्येचा विचार केला तर पहिल्या संख्येमध्ये किती मिळवले 4 जर मिळवले तर पुढची त्या ठिकाणी संख्या मिळत नसते. पुन्हा 8 मध्ये किती मिळवले 4 मिळवले तर पुढची संख्या येत नसते. 12 मध्ये 4 मिळवले तर पुढची संख्या येत नाही. म्हणजे अशा प्रकारचा त्या ठिकाणी काहीतरी नियम आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. इथे दुसऱ्यामध्ये पहा काय लक्षात येतं असते की 2 4 8 16 32. बघा 2 मध्ये 2 मिळवले 4 आहे. 4 मध्ये 4 मिळवले 8 आहे. 8 मध्ये 8 मिळवले 16 आहे. 16 मध्ये 16 मिळवले 32 आहे. म्हणजे अशा प्रकारचा कोणता तरी क्रम जो आहे तर तो क्रम त्याच्यामध्ये असतो किंवा काहीतरी असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम त्या म्हणजे आधीच्या संख्येवरून काय करू शकतो आपण पुढील संख्या मिळवण्याचा नियम जो आहे तर तो नियम याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला शोधला जातो. याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे टर्म्स इन सिक्वेन्स. क्रमिकेमधले असणारे जे काही पद जे आहेत तर ती पद त्या ठिकाणी पाहिजे. आता पुढे टर्म्स इन सिक्वेन्स क्रमिकेमधली पद जी आहेत तर ती पद आपल्याला पाहिजे.
की इन ए सिक्वेन्स ऑर्डर टर्म्स आर रिप्रेझेंटेड बाय T1, T2, T3 डॅश Tn. पण काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे क्रमिकेमधले असणारे काही क्रमवार पद जे आहेत T1, T2, T3 डॅश T1 या प्रकाराने त्या ठिकाणी ती काय केलं जातात, क्रमिकेमधले असणारी काही पद जे आहेत तर ती पद त्या ठिकाणी दाखवतात. इन जनरल सिक्वेन्स इज रिटन ॲज, सामान्यपणे जो सिक्वेन्स जो आहे तर तो सिक्वेन्स कसा लिहितो, तर या ठिकाणी महिरपी कंस जे आहे तर त्या महिरपी कंसामध्ये Tn अशा पद्धतीचा त्या ठिकाणी, म्हणजे सर्वसाधारणपणे सामान्यपणे क्रमिका जी आहे तर ती क्रमिका कशी दाखवली, Tn अशी त्या ठिकाणी लिहितात. इफ सिक्वेन्स इज इनफायनाईट फॉर एव्हरी पॉझिटिव्ह इंटिजर n देर इज द टर्म Tn. काय सांगितलं की क्रमिका जी आहे तर ती कशी असेल, इनफायनाईट असेल, अनंत त्या ठिकाणी जर असेल तर प्रत्येक धनपूर्णांक n याच्याशी निगडीत अशा प्रकारची एक संख्या आहे असं आपण त्या ठिकाणी धरलं जातं. याच्यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी जी आहे तर ती ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहिजे, तर ती ऍक्टिव्हिटी आपण त्या ठिकाणी पाहू. आता पुढे या ठिकाणी आपल्याला सम सिक्वेन्स आर गिव्हन बिलो शो द पोझिशन्स ऑफ द टर्म्स बाय T1, T2, 3. या ठिकाणी खाली काय आपल्याला क्रमिका त्या ठिकाणी दिलेली आहे आणि याच्यामधील पदांचे असणारे ते काही क्रमांक जे आहेत तर ते T1, T2, T3 ने आपल्याला त्या ठिकाणी दर्शवायचे. उदाहरणार्थ पहिलं पहा की 9, 15, 21, 27 डॅश हिअर T1 काय आहे 9 त्या ठिकाणी, T2 किती आहे 15 आहे, T3 किती आहे 21 आहे. अशाच पद्धतीने आपल्याला T4 जे आहे तर ते T4 किती सांगता येईल 27 त्या ठिकाणी सांगता येईल किंवा T5 शोधायचे. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं पाहिजे की नेमकं काय होता नाही, पाहता काय होता नाही, 9 आणि 15 किंवा 15 आणि 7 किंवा 21 आणि 7 याच्यामध्ये काय होता नसते 6चा फरक आहे. पहा 9 अधिक 6 15 मिळता नसते, 15 मध्ये 6 मिळाले 21 त्या ठिकाणी मिळता नसते. आता 27 आणि 6 किती येता नसते, आता 27 आणि 6 किती झाले तर 33 होता नसते. आणि म्हणून पुढचं पद आपल्याला त्या ठिकाणी 33 अशा पद्धतीचं त्या ठिकाणी लिहिता येईल. पुढे दुसऱ्या याच्यामध्ये 7, 7, 7, 7. आता या ठिकाणी पहिलं पद त्या ठिकाणी 7 आहे, दुसरं सुद्धा किती असणार आहे 7च असणार आहे, त्याच्यामध्ये 0 मिळवला 7, तिसरं सुद्धा 7. अशी प्रत्येक पद जे आहे पुढची प्रत्येक पद किती मिळतात आपल्याला 7 मिळतात. तसंच या ठिकाणी पहा पहिलं पद किती दिसतंय -2 आहे, दुसरं पद जे आहे तर ते आपल्याला -6 सांगता येईल, पुढचं पद किती आहे -10 आहे, त्याच्या पुढचं किती आहे -14 आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते की याच्यामध्ये काय दिसते 4ची त्या ठिकाणी वाढ होताना दिसते. म्हणजे -2 -4 केलं तर त्या ठिकाणी -6 मिळताना दिसते. अशाच पद्धतीने पुढचं आपल्याला T5 पद जर लिहायचं जर ठरलं तर ते किती येताना दिसते -18 त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्याला त्या ठिकाणी लिहिते. याच्यानंतर पुढे आता सेकंड ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली, या सेकंड ऍक्टिव्हिटीमध्ये काही सिक्वेन्स जे आहे तर ते सिक्वेन्स आपल्याला दिलेले आणि सांगितलेले की चेक व्हेदर देर इज एनी रूल अमंग द टर्म. हा जो काय असणारा तो काही सिक्वेन्स जो आहे तर त्या सिक्वेन्समध्ये काही त्या ठिकाणी असणारा तो काही नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी आहे का, आणि फाइंड द सिमिलॅरिटी बिटवीन द टू सिक्वेन्स. आणि ते असणारे काही सिक्वेन्स जे आहे तर त्या सिक्वेन्समध्ये काही समानता जी आहे तर ती समानता त्या ठिकाणी आहे का. त्या ठिकाणी पहिला सिक्वेन्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे 1, 4, 7, 10, 13 डॅश. आता याच्यामध्ये काय दिसते पहा 1 आणि 4 याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते. 1 मध्ये काय केलेले तर 3 मिळवले तर काय मिळाले आपल्याला त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी मिळाले. तशाच पद्धतीने असणारे ते काही 4 जे आहे तर त्या 4 मध्ये जर 3 मिळवले तर 7 मिळताना दिसतात. पुढे त्या ठिकाणी असणारे ते काही 7 जे आहे तर त्या 7 मध्ये 3 मिळवले तर 10 मिळतात. 10 मध्ये 3 मिळवले तर त्या ठिकाणी 13 मिळताना दिसतात. बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या सिक्वेन्स मध्ये पहा काय दिसतंय 6, 12, 18, 24 डॅश. पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमध्ये पहा, आता पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमध्ये काय दिसतंय तर 6 मध्ये 6 मिळवले,
6 मध्ये काय केले, 6 मिळवले तर 12 त्या ठिकाणी मिळाले. बरोबर. पुढे पुन्हा असणार जे काही 12 जे आहे तर त्या 12 मध्ये म्हणजे दुसऱ्या संख्येमध्ये पुन्हा 6 मिळवले तर दुसरी संख्या आपलं तिसरी संख्या त्या ठिकाणी मिळतात. तिसरी संख्या जी आहे तर त्या तिसऱ्या संख्येमध्ये पुन्हा काय केलं, कोणी 6 मिळवले तर पुढची संख्या त्या ठिकाणी मिळतात. जी पहिली असणारी जे काही फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म याच्यामध्ये काय संबंध दिसतोय की पहिल्या संख्येमध्ये तीच संख्या जर मिळवली तर दुसरी मिळते. पुन्हा पहिल्या संख्येमध्ये काय मिळेल, आपण त्या ठिकाणी तीच संख्या मिळवली तर दुसरी संख्या त्या ठिकाणी मिळते. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला काय करावं लागते, 6 त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय करावं लागतं, मिळवायला. तिसरा सिक्वेन्स जर पाहिला आपण तर 333 आहे. म्हणजे पहिल्या संख्येमध्ये काय केलं आपण, 0 मिळवला, पुढे दुसरी मिळताना पुन्हा त्याच्यामध्येच काय केलं आपण, 0 मिळवला, पुन्हा पुढची संख्या मिळते, पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा किती मिळवला, 0 मिळवला तर पुढे. म्हणजे असणारी जी काही संख्या जी आहे तर त्या संख्येमध्ये एक विशिष्ट अशा प्रकारची संख्या 0 त्या ठिकाणी मिळेल तर पुढची संख्या त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. त्याच्यानंतरचा पुढचा सिक्वेन्स दिला आपल्याला 4, 16, 64 डॅश. आता इथे काय दिसते पहा, ही पहिली संख्या आहे 4 आणि दुसरी आहे 16. कशी मिळताना दिसते तर त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतं, 4 into 4. त्यावेळेला त्या ठिकाणी दुसरी संख्या त्या ठिकाणी मिळते. म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी तिसरी संख्या मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दुसरी संख्या जी आहे तर तिला काय करावं लागते, 4 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागते. म्हणजे 16 गुणिले 4 केलं तर 64 मिळेल. पुन्हा चौथी मिळवण्यासाठी 64 गुणिले 4 केलं तर त्या ठिकाणी ती पुढची संख्या मिळेल आपल्याला x. ज्या ठिकाणी असणार तो काही चौथा सिक्वेन्स जो आहे तर त्याच्यामध्ये एका विशिष्ट संख्येने काय करावं लागतं आपल्याला त्या ठिकाणी, ते असणारे काही नंबर्स जे आहे तर त्या नंबर्सला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करा. पुढे 5व्या सिक्वेन्स मध्ये पहा की -1, -1.5, -2, -2. आता इथे या ठिकाणी पहिली असणारी जी काही संख्या जी आहे तर त्या पहिल्या संख्येमध्ये काय करावं लागतंय, -0.5 जर आपण त्या ठिकाणी मिळवले तरच आपल्याला त्या ठिकाणी -1.5 त्या ठिकाणी मिळतात. बरोबर. म्हणजे दुसरी संख्या आहे. तिसरी संख्या मिळवण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, दुसरी संख्या जी आहे तर त्या दुसऱ्या संख्येमध्ये पुन्हा काय करावं लागते, -0.5 त्या ठिकाणी काय करावं लागते, मिळवावी त्या ठिकाणी लागतील. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पुढची संख्या मिळेल. यांची सबट्रॅक्शन केली तर ती किती येत असते, म्हणजे विशिष्ट अशा प्रकारची असताना काही संख्या जी आहे तर ती संख्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिळवावी लागते. त्यावेळेला त्या संख्या ज्या आहेत तर त्या संख्या आपल्याला 6व्या याच्यामध्ये पहा काय दिसतंय, 1 क्यूब, 2 क्यूब, 3 क्यूब, 4 क्यूब, या ठिकाणी 5 क्यूब. अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक वेळेस. आता या ठिकाणी आपण जर विचार जर केला तर पहा की 1, 2 आणि 5 याच्या काही असणाऱ्या काही सिक्वेन्स जे आहे तर या सिक्वेन्सच्या बाबतीमध्ये पहा, देर इज द सिमिलॅरिटी इन द नेक्स्ट टर्म ऑफ बाय ऍडिंग ए पर्टिक्युलर नंबर टू द प्रिव्हियस नंबर. 1, 2, 3, 5 या ज्या असणाऱ्या काही क्रमिका ज्या आहेत तर त्या क्रमिका जर आपण जर पाहिल्या तर आधीच असणारे जे काही पद जे आहे तर त्या आधीच्या पदामध्ये काय करतो आपण, एक ठराविक संख्या मिळवली की पुढचं पद त्या ठिकाणी मिळते. इथे सुद्धा आपल्याला लक्षात येतं नाही, 6 मध्ये 6 मिळवलं तर पुढचं पद मिळते, 12 मध्ये 6 मिळवलं तर पुढचं पद मिळते. म्हणजे आधीच्या पदामध्ये ठराविक संख्या जर मिळवली तर पुढचं पद त्या ठिकाणी मिळते. ही त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी जी आहे तर ती सिमिलॅरिटी त्या ठिकाणी. इच ऍट दिस सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमॅटिक प्रोग्रेस. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या काही क्रमिका ज्या आहेत 1, 2, 3, 5 यांना त्या ठिकाणी काय म्हणता नसतो आपण, अंकगणिती श्रेणी जी आहे तर ती श्रेणी त्या ठिकाणी म्हणता नसतो. आता याच्यामधला हा जो काही सिक्वेन्स 4 जो दिलेला आपल्याला हा काही त्या ठिकाणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्या ठिकाणी नाही. आता हा कसा मिळता नसतो ते आपण पाहिलं तर त्याला आपण त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन जे आहे तर ती मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी लागतं. म्हणजे ही अंकगणित ही जी काही क्रमिका जी आहे तर त्या क्रमिकेमध्ये काय करावं लागतं आपल्याला, आधीचा असणारे जे काही पद जे आहे तर त्या आधीच्या पदाला ठराविक संख्येने गुणून काय करता नसते पुढचं पद त्या ठिकाणी मिळतं. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही क्रमिका जे आहे तर त्या क्रमिकेलाच त्या ठिकाणी आपण जिओमॅट्रिक प्रोग्रेशन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता हिचा काय आपल्याला सध्या त्या ठिकाणी अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी करायचा नाही. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता पुढे
सम सिक्वेन्स आर गिव्हन बिलो फॉर एव्हरी सिक्वेन्स राईट द नेक्स्ट 3 टर्म्स. खाली काय त्या ठिकाणी क्रमिका त्या ठिकाणी दिलेली आहे आणि या क्रमिकेमध्ये पुढील 3 असणारी काही पदं जी आहेत तर ती पदं आपल्याला त्या ठिकाणी पहा. इन द गिव्हन सिक्वेन्स ऑब्झर्व हाऊ द नेक्स्ट टर्म इज ऑप्ट. या ठिकाणी ही जी काही क्रमिका जी आहे तर त्या क्रमिकेमध्ये पुढचं दिलेलं जे काही पद जे आहे तर ते पद त्या ठिकाणी कसं मिळालं याचा आपल्याला विचार आहे. 100 आणि पुढचं पद आहे 70. ज्या ठिकाणी पहिल्या असणारे ते काही पद जे आहे तर त्या पहिल्या पदामधून जर आपण त्या ठिकाणी 30 वजा जर केले तर दुसरं पद आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. बरोबर काय होते की पहिल्या पदामधून 30 जर वजा केले तर दुसरं पद त्या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर पुढचं पद कसं मिळतं नसते पुन्हा 70 जे आहे तर त्या 70 मधून काय करावं लागतील आपल्याला पुन्हा 30 वजा केले तर 40 त्या ठिकाणी मिळतात. बरोबर 40 मधून पुन्हा त्या ठिकाणी 30 वजा केले तर पुढचं पद त्या ठिकाणी मिळतं. बरोबर पुढे त्याच्यानंतर दुसरी असणारी जी काही क्रमिका जी आहे तर त्या दुसऱ्या क्रमिकेमध्ये पहा पहिलं पद त्या ठिकाणी -7 -4 -1 आली. आता पहिलं पद आणि दुसरं पद कसं मिळालेलं पहा की -7 मधून आपण समजा 3 जर त्याच्यामध्ये जर मिळवले तर दुसरं पद त्या ठिकाणी मिळतं. किती मिळतं नसते -4 त्या ठिकाणी मिळतं. पुन्हा -4 आहे -4 मध्ये पुन्हा काय केलं आपण 3 मिळवलं तर पुढचं पद त्या ठिकाणी बरोबर. पुन्हा या ठिकाणी -1 मध्ये पुन्हा 3 जर आपण त्या ठिकाणी मिळवले तर बरोबर काय मिळतं नसते दुसरं पद त्या ठिकाणी. पुन्हा याच्यामध्ये 2 मध्ये किती मिळवले आपण 3 मिळवले तर 5 त्या ठिकाणी मिळेल. पुन्हा 5 मध्ये 3 मिळवले तर पुढचं पद मिळेल. पुन्हा याच्यामध्ये पुन्हा 3 मिळवले तर पुढची त्या ठिकाणी टर्म जी आहे तर ती टर्म त्या ठिकाणी येते. पुढे या ठिकाणी 4 4 4. आता याच्यामध्ये काय होतं नसते 4 मध्ये काय मिळवले 0 मिळवले तर 4 मिळवले. पुन्हा 4 मध्ये 0 मिळवले तर पुन्हा 4 मिळता नसते. 4 मध्ये 0 मिळवले तर पुढचं पद त्या ठिकाणी म्हणजे आता काय दिसते की या ठिकाणी इन इच सिक्वेन्स अबाउट एव्हरी टर्म इज ऑब्टेन बाय ऍडिंग ए पर्टिक्युलर नंबर इन द प्रिव्हियस. याच्या काय असणाऱ्या ज्या काही क्रमिका ज्या आहेत किंवा वरील संख्यांची जी काही यादी जी आहे तर त्या यादीमध्ये प्रत्येक असणारे ते काही पद जे आहे तर ते पद काय होता नसते आधीच्या पद जे आहे तर त्या आधीच्या पदामध्ये विशिष्ट अशा प्रकारची असणारी काही संख्या जी आहे तर ती संख्या मिळून त्या ठिकाणी तयार झाली. उदाहरणार्थ 70 मधून 30 वजा केली तर पुढची संख्या मिळते. इथे काय दिसतंय -7 मध्ये 3 मिळवले तर पुढची संख्या त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी यादीतील प्रत्येक पद जे आहे तर ते आधीच्या पदामध्ये विशिष्ट अशा प्रकारची संख्या मिळून त्या ठिकाणी तयार झाले आणि म्हणून त्याच्यानंतर 2 क्रमागत पद जे आहे तर त्या क्रमागत पदामधील असणारा जो काही फरक जो आहे तर तो फरक सुद्धा त्या ठिकाणी डिफरन्स द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्जिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. हे सर्वात महत्वाचं. प्रत्येकामधला फरक जो आहे तर तो फरक किती आहे स्थिर आहे. उदाहरणार्थ पहा 70 100 याच्यामध्ये फरक आहे 30 आहे क्रमागत आहे. 70 40 मधला फरक किती आहे 30 आहे. 40 10 मधला फरक किती आहे 30 आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे स्थिर त्या ठिकाणी. पण काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी क्रमागत 2 क्रमागत पदामधला असणारा तो काही फरक जो आहे तर तो फरक किती आहे तर त्या ठिकाणी स्थिर त्या ठिकाणी बरोबर. देर इज डिफरन्स इन एक्झाम्पल फर्स्ट इज निगेटिव्ह. याच्यामध्ये तो जो काही फरक जो आहे पहिल्या उदाहरणामध्ये त्या ठिकाणी तो ऋण फरक आहे. तिसऱ्याचा जर आपण विचार जर केला तर तिसऱ्यामध्ये फरक जो आहे तर तो किती आहे 0 त्या ठिकाणी. आणि म्हणून पुढे आपल्याला सांगता येईल पहा इफ द डिफरन्स बिटवीन द 2 कॉन्जिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट देन इट इज कॉल्ड द कॉमन डिफरन्स अँड इज जनरली डिनोटेड बाय द लेटर डी. काय सांगितलं की जर क्रमागत पदांमधील फरक जो आहे तर तो फरक जर स्थिर त्या ठिकाणी असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय सामान्य फरक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी म्हणताना दिसतो किंवा सामायिक फरक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि हा जो काही कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन डिफरन्स जो आहे तर तो डी ने त्या ठिकाणी. उदाहरणार्थ याच्यामध्ये डी किती होता तर -30 आहे. याच्यामध्ये डी जो आहे तर तो +30 आहे बरोबर.
याच्यामध्ये डी जो आहे तर तो डी किती आहे, तिसऱ्या उदाहरणामध्ये 0 त्या ठिकाणी येते. पुढे पाहता काय सांगता येईल. इन द गिव्हन सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन द टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. पाहता काय सांगितलेले डेफिनेशन काय सांगितले की इन द गिव्हन सिक्वेन्स if the difference between two consecutive term क्रमागत पद, उदाहरणार्थ पहिलं जे आहे तर ते पहिलं त्या ठिकाणी tn+1 -tn अशी क्रमागत पद जी आहे तर ती क्रमागत पद जी आहे तर त्याच्यामधला या क्रमागत पदांमधला असणारा तो काही फरक जो आहे तर तो कसा असेल, कॉन्स्टंट असेल, स्थिर त्या ठिकाणी जर असेल येते. देन द सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन. शॉर्टकट मध्ये त्याला काय म्हणतो आपण, एपी त्या ठिकाणी म्हणतात. पण काय सांगितलंय की दिलेली जी काही क्रमिका जी आहे तर त्या क्रमिकेमधील कोणतीही दोन असणारे जे काही क्रमागत पद जे आहे तर त्या क्रमागत पदांमधला फरक जो आहे तर तो फरक जर त्या ठिकाणी स्थिर जर असेल तर अशा प्रकारची असणारी जी काही क्रमिका जी आहे तर त्या क्रमिकेला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्या ठिकाणी म्हणतो येते. आता सर्वसाधारणपणे की tn+1 -tn इज इक्वल टू डी येते. यालाच आपण डी म्हणजेच काय म्हणते, कॉमन डिफरन्स म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर इन एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इफ फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए अँड कॉमन डिफरन्स इज डिनोटेड बाय डी दे. की असणारे जे काही अंकगणितली श्रेणी जी आहे तर त्याच्यामधलं असणारे जे काही फर्स्ट टर्म जे आहे, फर्स्ट टर्म काय केली आपण A1 ने त्या ठिकाणी दाखवली आणि त्याच्यामधलं ए ने त्या ठिकाणी दाखवली आणि त्याच्यामधला असणारा तो काही कॉमन डिफरन्स जो आहे तो कॉमन डिफरन्स काय केला आपण तर त्या ठिकाणी डी ने जर त्या ठिकाणी जर दाखवला तर आपल्याला त्या ठिकाणी काय लिहिता येईल की T1 जे आहे तर त्या ठिकाणी ती फर्स्ट टर्म त्या ठिकाणी असणार आहे. T2 जी आहे तर ती T2 कशी काढता येईल की पहिला असणारे जे काही पद जे आहे तर त्या पहिल्या पदामध्ये काय करावं लागतं आपल्याला, कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी मिळावा लागतो. तिसरं पद जर आपल्याला त्या ठिकाणी काढायचं असेल T3 तर ते T3 कसं मिळताना दिसतंय की दुसरं असणारं जे काही पद जे आहे, दुसरं पद आहे आपलं A+D, पुन्हा त्याच्यामध्ये काय करावं लागतंय, कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी मिळावा लागतो म्हणजे A+D+D 2D अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिसरं पद जे आहे तर ते तिसरं पद त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन हॅव्हिंग द फर्स्ट टर्म ए अँड द कॉमन डिफरन्स डी जर असेल तर त्याची पद जे आहेत, पहिलं पद ए असेल, दुसरं पद त्या ठिकाणी काय असणार आहे A+D असणार आहे, तिसरं पद जे आहे तर ते 2D त्या ठिकाणी असणार आहे, त्याच्यानंतरचं पुढचं असणारे जे काही पद जे आहे तर ते A+3D असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पहिलं पद आणि त्याच्यामधलं जर कॉमन डिफरन्स जर त्या ठिकाणी जर माहीत जर असेल तर त्याच्यामधली असणारे जे काही पद जे आहे तर ती पद आपण त्या ठिकाणी काढू शकतो. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.